नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकायला सुरुवात केलेला आहात फिरती गोष्ट. तर ही गोष्ट आपल्याच अवतीभोवती घडत असते. इकडनं तिकडनं इकडे फिरत असते, वेगवेगळ्या कानांवर आदळत असते आणि ही गोष्ट चर्चेला येते. त्यालाच आपण फिरती गोष्ट म्हणतोय. तर आजच्या फिरत्या गोष्टीचा विषय आहे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस. तर मित्रांनो, शरद पवार हे नाव जेव्हा बातमीला लागतं त्यावेळेला आपसुकच ती बातमी वर ढकलली जाते आणि चर्चेला उधाण येतं आणि वेगवेगळे मतमतांतरे समोर यायला सुरुवात होतात आणि त्यामधूनच एक गोष्ट तयार होते, ती म्हणजे शरद पवार आता काय करतील. आता वेगवेगळ्या चर्चा लोकांमध्ये घडत असतात, त्यामुळे शरद पवार या नावाला अजून वजन येतं. कारण शरद पवार कोणता डाव आखतील हे सांगणं प्रत्येक वेळेला अवघडच जातं. आता या वेळेच्या गोष्टीचा विषय आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच तुतारीवाली काँग्रेस फुटणार का. कारण तसंच आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांना वेगवेगळे आमिष दाखवली जात आहेत असं सांगण्यात येत आहे आणि त्यांचे जे 7 खासदार आहेत त्या 7 खासदारांना फोडण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे आणि तो प्रयत्न सुनील तटकरे यांनी केलेला आहे आणि सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार गटाचे खासदार फोडा आणि मंत्रिपद मिळवा ही स्कीम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुरू आहे अशी चर्चा चालू आहे. आणि ही स्कीम किंवा या स्कीमचा फायदा प्रफुल्ल पटेल यांनाच घेता येईल असं सुद्धा समोर येत आहे. कारणच तसं आहे, कारण पक्षबंदीचा कायदा ज्या वेळेपासून झालेला आहे त्याचा विचार करता यांना म्हणजे अजित पवार गटाला किमान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे किमान 5 खासदार फोडावे लागतील आणि त्यासाठी ते त्यांच्या खासदारांना भेटायला सुरुवात केलेले आहेत, अप्रोच व्हायला सुरुवात झालेली आहे. आता वरवरचा आकडा 100 कोटीचा समोर येतोय. आता किती खरं किती खोटं हे आपल्याला नाही माहिती, की बाबा खरंच एवढे पैसे असतात का असा सवाल सुद्धा मला माझ्या मनात येतोय, की बाबा एक माणूस एवढे पैसे घेऊन करणार काय. पण हा वरचा आकडा आहे, आपल्याला काय खरं खोटं माहित नाही. मग 100 कोटीचा आकडा ह्या 7 खासदारांना ऑफर केला जाऊ शकतोय असं सुद्धा समोर येतोय. आणि यामधूनच बजरंग सोनावणे असतील, लंकेसाहेब असतील, त्यानंतर बाळ्या मामा असे 3 खासदारांची नावं समोर आलेली आहेत आणि त्यांनी धडधडीतपणे नाही म्हणून सांगितलेलं आहे. अमर काळे यांना सुद्धा अप्रोच करण्यात आलं होतं हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यांनी माध्यमांसमोर येऊन क्लिअर केलेलं आहे की आम्हाला अप्रोच करण्यात आलं होतं की तुम्ही आमच्याकडे या. आता इथपर्यंत बातम्या समोर येत आहेत की बाप लेकीला सोडा, बाकीचे सर्वजण आमच्या सोबत या, म्हणजे सुप्रिया सुळे आणि पवार साहेबांना सोडा आणि बाकीचे सगळे आमच्यासोबत सामील व्हा अशी ऑफर सुद्धा खासदारांना करण्यात आलेली आहे.